पण आता ह्या येणाऱ्या 2025च्या प्रीला पुढे जायचं असेल तर तुमच्याकडे फक्त हे निगेटिव्हच असं नाही आहे. आता तुमच्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी पण आहेत आणि त्या सगळ्यात इम्पॉर्टंट पॉझिटिव्ह गोष्टी म्हणजे कुठल्या माहिती का? युअर एक्सपिरियन्स, अनुभव आणि तुमचं नॉलेज, कंटेंट, तुमचा अभ्यास. स्टार मार्क करा. म्हणजे स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. एकदमच मी काहीच नाही, झिरोच आहे असं समजू नका. कारण ते समजायला समाज आहेच ना. त्यांचं तेच काम आहे की लोकांना हे करायचं, तू फेलर आहे, तुला काहीच येत नाही, हे त्यांचं काम आहे, त्यांना करू द्या. तुम्ही स्वतःला एक गोष्ट बघा, ह्या बाजूनी हे सोपं नसतं. एखाद्या वेळेस हे ठीक आहे अभ्यास, नवीन विद्यार्थी सुद्धा काय दिवस रात्री एक करून खूप अभ्यास करून कदाचित तुमच्या लेवलला ते येऊ शकतो एखाद्या विषयाचं नॉलेज घ्यायला, कन्सेप्ट क्लिअर करायला. पण हे एका दिवसात एका रात्रीत येत नाही. ह्याच्यासाठी खूप वर्ष आपण इथं झिजलोय, खूप प्री मेज दिल्यात, खूप सहन केलंय, खूप निगेटिव्हिटी पचवली आहे आणि मग कुठं हे मिळवलंय. सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा तुमच्याकडे लक्षात घ्या. जुन्या विद्यार्थ्यांनी कुठेतरी लिहून घ्या. आणि हा अनुभव हा कशाचा आहे तर खूप इतके वर्ष जे काही एक्सटर्नल फॅक्टर असतील त्याला डील करण्याचा आहे. प्री असेल, मेन्स असेल, एवढा सब्जेक्ट सगळा वाचलेला आहे, परीक्षा देण्याचा आहे. आणि ह्याच्यातून तुम्हाला सर मग ह्याचा काय फायदा तर लक्षात घ्या, ह्याच्यातून तुम्हाला तुमच्या काय कळतील, चुका कळतील. एक्झॅक्टली नवीन विद्यार्थ्यांकडे हे नसणार आहे जे की तुमच्याकडे. फक्त आपला प्रॉब्लेम काय झाला की ह्या अनुभवाचा आपल्याला चांगला फायदा घेता आला नाही. कारण आपलं लक्ष सगळं कुठं होतं, ह्याच्याकडेच होतं. आपण फक्त कुठं बघितलं, ह्या फेलियरकडेच बघितलं, ह्याच्याकडेच बघत बसलो आपण. आपल्याकडं आपण त्याच ह्याच्यातून ह्या फेलियरचाच एक परिणाम पॉझिटिव्ह आहे की आपल्याला एक्सपिरियन्स मिळाला. आणि ह्याच एक्सपिरियन्समधून आपण काय बाहेर काढू शकतो, चुका बाहेर काढू शकतो. की मी का 4 मेन्स दिल्यात, 5 मेन्स दिल्यात, मी का 5 वर्ष झालं, 6 वर्ष झालो, काहीतरी उत्तर मिळणं शोधा. आपला मेन फोकस हा याच्यावर जर असेल तर हे बाहेर निघतं. आणि एकदा चुका कळायला लागल्या की त्याच्यावर तुम्ही काम केलं की ॲटोमॅटिक सुधारणा दिसून येते, आउटपुट मिळतं आणि आपण पुढे जातो. आणि मग स्टडी तर आहेच ना तुमचा. तुम्ही जुने आहेत म्हणल्यानंतर ऑब्व्हियसली मागच्या 4-5 वर्ष झालं तुम्ही काहीतरी वाचलं, झिरो आहेत का, शून्य आहेत का, नाही आहेत. त्यामुळे ही पण गोष्ट तुमच्याकडे. आणि ह्या 2 गोष्टी पॉझिटिव्ह आहेत, लिहून घ्या. खूप स्ट्रॉंग आहे तुमच्याकडे. हे उगाच मोटिवेट करायचं म्हणून नाही, ॲक्च्युली हे खरं मोटिवेशन हे आहे. विनाकामी कुठलं तरी रील वगैरे बघून तुम्ही मोटिवेट होता ना, त्याच्याऐवजी हे वास्तव आहे. हे मोटिवेशनसाठी तुम्ही हे वापरा. आणि ह्याच्यातून फक्त काय करा, चुका बाहेर काढा.